आमदार सुरेश धस यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट. लवकरच तोडगा काढू. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत आझाद मैदानात आज सकाळपासूनच उपोषण सुरू झाले आहे. त्यांच्या उपोषणस्थळी काही आमदार व खासदारांनी भेट देत आपला पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेना ठाकरे गट, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदार आणि खासदारांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. सकाळपासून भाजपकडून एकाही नेत्याने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली नव्हती. पण रात्री 8 वाजता भाजपचे एक आमदार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर आले. त्यांनी भेट घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली. भाजप आमदार सुरेश धस यांनी आझाद मैदानावर जात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्याबाबत उद्या सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून तोडगा काढण्यासंदर्भात बोलणार असल्याचे सुरेश धस म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा अशा प्रकारची विनंती आम्ही सकाळी करणार आहोत. जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन गेले आहेत ते सर्वजण आणि मी सरकारची मराठा उपसमिती आणि मुख्यमंत्र्यांकडे भूमिका मांडू आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा अशा प्रकारची विनंती आम्ही सकाळी करणार आहोत. जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन गेले आहेत ते सर्वजण आणि मी सरकारची मराठा उपसमिती आणि मुख्यमंत्र्यांकडे भूमिका मांडू आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे. दरम्यान राज्यभरात सत्ताधारी पक्षातील आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये विजयसिंह पंडित, राजू नवघरे दोघेही अजित पवार गट, विलास भुमरे शिंदे गट आणि प्रकाश सोळंके अजित पवार गट या आमदारांचा जाहीर पाठिंबा आहे. हे सर्वजण आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी देखील झालेले आहेत. मवियामधील नेत्यांपैकी आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे राष्ट्रवादी शरद पवार गट, खासदार संजय जाधव, नागेश आष्टीकर, ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गट यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.